व्यासपीठावर बोलायची सवय नाही, परंतु या ठिकाणी सर्वात प्रथम म्हणजे मी धन्यवाद मानतो या ठिकाणी असणारे सर्व शिक्षक वर्ग, ज्यांनी माझ्यावरती व्यवस्थित संस्कार केले, माझा पाया भक्कम केला आणि त्या पायाच्या आधारावरतीच मी पुढे जाऊन यश मिळवू शकलो. सहजच आलो होतो तर एकदम लहानपणाची आठवण झाली, शाळेची आठवण झाली मला. माझ्या भरपूर चेंज झाला आहे, खूप साऱ्या डेव्हलपमेंट झाल्यात, मोठ्या मोठ्या IT लॅब्स या ठिकाणी ओपन झाल्यात, ज्याची काळानुरूप खूप गरज भासते आहे सध्या. जेणेकरून ऑनलाईन जे काही तुम्हाला आता सगळं एज्युकेशन ऑनलाईन झालं आहे, तर एज्युकेशन ऑनलाईन झालं आहे त्यामुळे तुम्हाला त्या IT लॅब्सची खूप गरज भासणार आहे. जी गरज भागवायची जी काही सगळी प्रक्रिया आहे ती या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारची या ठिकाणी अडचण येणार नाही असं मला तरी वाटतं सध्या. त्यानंतर मी माझ्याबद्दल थोडंसं सांगतो, इंट्रोडक्शन देतो. माझं नाव आकाश कट्टू, खोरद गावचा मी आहे. तर 11वी-12वी सायन्स साईडने मी या ठिकाणी ॲडमिशन घेतलं. 10वीमध्ये मला 82% होते आणि 12वीमध्ये मला 70% होते. म्हणजे फार खूप जास्त एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्टुडंट वगैरे असं काही नव्हतं. परंतु ज्या ठिकाणी मला या ठिकाणी जसं शिक्षण भेटलं, जसं बॅकग्राऊंड भेटलं, जसे बाकीचे स्टुडंट्स भेटले, त्याच्यानुसार माझी डेव्हलपमेंट होत गेली, जी मला पुढे खूप उपयोगी पडली. त्यानुसार मी 12वी नंतर लॉला ॲडमिशन घेतलं. 5 वर्षाचा लॉचा कोर्स केला. त्या लॉच्या कोर्समध्ये पूर्ण व्यवस्थितरित्या अभ्यास केला आणि अभ्यास करून 2021 साली पासआउट झाल्या लगेचच MPSCची ॲडव्हर्टाइजमेंट आली. MPSCमध्ये प्रिलिम्सची एक्झाम असते, ती क्लिअर झाली. त्याच्यानंतर मेन्स होती, लगेचच मेन्सही क्लिअर झाली आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यू असतो जो ऑनरेबल हायकोर्ट आपलं घेतं. तर त्यातही पास झालो, सोपा झाला. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा वाटा जो होता तो आईवडिलांचा तर असतोच, पण तितकाच महत्त्वाचा वाटा शिक्षकांचा असतो. म्हणजे ते शिक्षक असतील आपले 1ली ते 4थी, 5वी ते 10वी, 11वी-12वीचे शिक्षक, त्याच्यानंतरचे शिक्षक हा घटक खूप महत्त्वाचा असतो. ते आपली एक जबाबदारी आहे. तर तुम्ही एवढे सगळेजण या ठिकाणी बसलेले आहेत, याच्यातले मी बरेचसे स्टुडंट असे पाहू शकतो की जे म्हणजे उद्या याच ठिकाणी व्यासपीठावर येतील आणि बोलतील. याच ठिकाणी तुमच्यासारखं बसून मी असे कार्यक्रम भरपूर पाहिलेले आहेत आणि आज याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून मी या ठिकाणी उभा आहे. म्हणजे ही जी काही पूर्ण प्रवास आहे तो खूप छान प्रवास होता, जो शिक्षकांमुळे, माझ्या आईवडिलांच्या कष्टांमुळे या ठिकाणी सार्थकी ठरला. म्हणाले असे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा गुरुवंदना अप्पर सबनीस विद्या मंदिर, गुंजळवाडीचं माध्यमिक विद्यालय, ग्रामोन्नती मंडळाचं आणि अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मीडियम स्कूल या कार्यक्रमाकरता मुद्दामून उपस्थित असणारे ग्रामोन्नती मंडळाचे आमचे सहकारी. शिक्षण हे आपल्याला आपल्या जीवनामध्ये एक क्रांतिकारक विचाराची दिशा आपल्याला देत असतं. ही क्रांती कोणती असते? ज्ञान उपासना केल्यानंतर माणसाला अर्थार्जन करण्याचे रस्ते सापडत असतात. जसं आपण आता तुम्ही नेहमी पाहता, गुगल आपण पाहतो की आपण गुगलवरून आपण एखाद्या ठिकाणचा मार्ग शोधतो. तर त्या गुगलच्या मार्गाप्रमाणे ज्या वेळेला आपण जात असतो त्याप्रमाणे ज्ञानाची कवड आपल्याला उघडल्याशिवाय आपल्याला रस्ता सापडत नाही. ज्या माळरानाच्या माळरानावरती गुरुवर्य सबनीसांनी 44 साली या शिक्षण संस्थेची आणि शाळेची सुरुवात केली, त्या काळापासून 10 आहेत अव्याहतपणे गेली 80 वर्ष ही संस्था त्या विकासाच्या वाट्याने आणि विद्यार्थ्यांना, बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना, सर्व विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना सुशिक्षित करून त्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये पुढे नेण्याचं काम आपण करत आहोत. आवड निर्माण करण्याकरता निरनिराळ्या प्रकारची जशी शिक्षणाची साहित्य वापरलं जातं तसं लहानपणापासून ते सुरू केलं तर आपल्याला त्या शिक्षणाची आपल्याला गोडी तयार होते. आज आपल्याला बळजबरीने शाळेत आल्यानंतर आपलं मन लागत नाही, परंतु तुम्हाला ज्या शाळेमध्ये शिकवणारे शिक्षकांनी, मुख्याध्यापक असतील, शिक्षक असतील, उपोपाचार्य असतील, उपमुख्याध्यापक असतील, यांनी ज्या दिशेने तुम्हाला नेण्याकरता ज्या प्रकारचं तिथं शैक्षणिक मांडणी तुम्हाला समजेल अशा शब्दात सांगितली जाते आणि ती शब्दात सांगितल्यानंतर तुम्हाला ती आकलन होते
आणि त्याच्या अनुषंगाने तुम्ही तुमच्या शैक्षणिक वाटचाल पुढं करत असता. ही वाटचाल आपल्या करता आपल्या संस्थेमध्ये सातत्याने विविध प्रकारची शैक्षणिक साहित्य, उपकरणं, प्रयोगशाळा, कॉम्प्युटर्स लॅब्स असतील, खेळाची मैदानं असतील, खेळाचे विविध प्रकार असतील, त्या प्रकारामध्ये विद्यार्थ्यांना सर्वकष पुढे नेण्याचं काम आपल्याला सगळ्यांना करायचं. अनुभव आपल्या सगळ्यांना आला असेल आणि अनुभव आल्यानंतर आपल्याला निश्चितपणे त्या गोष्टीमध्ये आपण कसं जायचं याची दिशा आपल्याला निश्चितपणे केल्यामुळं आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना आपल्याला त्या ठिकाणी प्रवेश देत असताना बाहेरची सुद्धा जी मुलं येतील, इतर आजूबाजूच्या 10वीच्या पास झालेले विद्यार्थी सुद्धा त्याच्यात येऊन प्रवेश घेऊ शकतात. अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. आज आपल्याकडं 7 तुकडे सायन्सचे आहेत. आता 8साठी 56. आपल्या विद्यामंदिराच्या निकालाने यावर्षी उच्चांक गाठलेला आहे. आपला निकाल 98.90 म्हणजे जवळपास 99% हा निकाल लागलेला आहे. शिक्षण संस्थेत कार्यरत आहे. त्यांनी त्यांच्या उज्ज्वल ग्रामीण भारतीय सेवा शंकर पुढची पुढच्या विद्यार्थिनीने तयार राहायचे. अरमान शौकत 40,000 एवढी शिष्यवृत्ती मिळालेली आहे. 200 रुपये. शेळके अनन्या डोंगरे, आवटी ऐश्वर्या, गुंजाळ सार्थक दोंडीराव. सलग 14वे वर्ष 100% निकाल. एकूण विद्यार्थी बसले होते 150. त्या 150 विद्यार्थ्यांपैकी 90%च्या वर गुण मिळवणारे विद्यार्थी आहेत 27. 85% ते 90% यामधले 5% गुण मिळवणारे विद्यार्थी आहेत 30. 75 ते 85% यामध्ये गुण मिळवणारे विद्यार्थी आहेत 60. आणि फर्स्ट क्लास मिळवणारे विद्यार्थी आहेत ते 30. सेकंड क्लास एकही नाही. जिल्ह्यामधल्या 45 टीम्स होत्या. सगळ्या शहरात विद्यार्थी हे शेतकरी कुटुंबातील असून विद्यार्थ्यांना कोणतेही खासगी क्लासेस नाही. तसेच विद्यार्थ्यांनी विविध खेळ व खेळाबरोबर अभ्यासातील सातत्य याची सांगड घालत माध्यमिक शालांत परीक्षेत यश संपादन केलेलं आहे. विद्यालयात तो प्रथम क्रमांकाने 93 तर बहुमोल असं मार्गदर्शन तुम्हाला केलं. मनस्वी धन्यवाद तात्या. नंतर विश्व